घरी आपण जेव्हा तूप करायचं असतं आपल्याला, त्यावेळी आपण जी दुधाची साय असते त्यापासून लोणी तयार करतो घुसळून वगैरे, तर त्याला बरीच प्रोसेस लागते, बरेच पसारा होतो. तर हे सगळं टाळण्यासाठी एक मी वेगळ्या पद्धतीनं ट्रिक म्हणू शकता तुम्ही की मी यूज करते, ज्यानं खूप इझिली तूप निघतं, जराही पसारा होत नाही आणि तेवढंच ते टेस्टी होतं तूप नेहमीप्रमाणेच. तर चला तर मग आपण ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे. तर त्यावर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका. तर इथे घेतलं आहे मी आठवडाभर साठवलेली साय, जी मी दररोजची साय काढून ठेवत होते आणि मी ती फ्रीजमध्ये ठेवत होते. आणि ज्या दिवशी मला करायचं होतं त्या दिवशी अगोदर 2 ते 3 तास मी ते बाहेर काढून ठेवलं, नॉर्मल करून घेतलं. आणि आता आपण पुढची प्रोसेस करण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन ठेवला आहे. त्यामध्ये हे मी जे काही आपलं दुधाची साय आहे ती घालून घेतलेली आहे. तर आता गॅस तुम्ही मोठा ठेवू शकता किंवा मध्यमही ठेवू शकता, परंतु सतत हलवत राहायचं, आपल्याला ते जास्त खाली लागू द्यायचं नाही. तर गरम करायची आपल्याला अशी साय आणि जसं जसं ती गरम गरम होत राहील, जसं अशी पुढची प्रोसेस जी सुरू होईल तर तसं तसं त्याचं तूप रिलीज व्हायला सुरुवात होते. जसं आपण लोणी पॅनमध्ये घातल्यानंतर तूप सुटायला वेळ लागतो थोडासा, तसंच इथे प्रकार होतो. तुम्हाला पुढं जाणवेल की आपण तूपच जणू काही लोणीच त्या कडवून घेत आहे असं वाटेल. तर खूप इझिली, अजिबात भांडी वगैरे आपल्याला म्हणजे जास्त घाण करावी लागत नाही. बघू शकता की आपण फक्त 2च भांड्यामध्ये ज्यामध्ये साय साठवली होती आणि ज्या कढईमध्ये किंवा ज्या पॅनमध्ये आपण करत आहोत तेवढंच आपल्याला म्हणजे भांडी लागतात, जास्त भांडीही लागत नाही. कारण की आपण बऱ्याच वेळा काय करतो की जी साय केलेली असते, लोणी काढलेलं असतं त्याचं ताक यूज होतं, कधी कडवट होतं, कधी नाही होत, मग ते फेकून द्यावं लागतं. अशावेळी ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. तर आता थोडा वेळ छान उकळल्यानंतर 5 मिनिटानंतर यामध्ये मी घातलेत तुळशीची पानं. त्याने एक छान फ्लेवर येतो तुपाला, खूप छान स्वाद येतो तुपाचा. तुम्ही जर घालत नसाल तर घालून बघा. बरेच जण कोणी विड्याची पानं घालतात, ज्याला आपण खाऊची पानंही म्हणतो, तर तीही तुम्ही वापरू शकता. परंतु खूप टेस्टी हे तूप तयार होतं आणि खूप कमी वेळेत तयार होतं. तर 10 मिनटं झालेली आहेत जवळजवळ आणि आता तुम्ही बघू शकाल की जवळजवळ जास्त तूप रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे. इथून पुढची जी प्रोसेस आहे ती झटपट होते. तर त्यावेळी अगदी मध्यम गॅस ठेवायचा किंवा बारीक ठेवला तरी चालेल आणि सतत हलवत राहायचं, म्हणजे लवकर तूप तयार व्हायला मदत होते. सतत हलवायचं म्हणजे खाली जास्त लागत नाही. आणि जो काही खालचा चौथा असतो तोही तुम्ही साखर घालून त्याची बर्फी छान तयार होते, कारण यामध्ये कडवटपणा किंवा आंबटपणा अजिबात नसतो. कधी कधी कडवट लागतं, तर तसं काही नाही होत. हे खूप छान इझिली हे तूप तयार होतं. तर ऑलमोस्ट आपलं तूप तयार झाले. तर आता बंद करायच्या वेळी थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि त्याच्यावर प्लेट झाकायची. थंड झाल्यानंतर आपण हे तूप एका बरणीमध्ये काढून घेऊ शकतो. तर आता मी जे काही केलेलं तूप आहे ते थंड झालं आणि आता मी बॉटलमध्ये भरणार आहे. तर खूप इझिली होतं, जराही तुम्ही बघू शकता, वेळ जास्त लागत नाही, पसारा जास्त होत नाही. तर ही ट्रिक वापरूनही तुम्ही घरच्या घरी तूप तयार करू शकता. ज्यांना खूप पसारा करायचा नाही आहे, खूप जास्त वेळ घालवायचा नाही, अशावेळी असंही तूप तुम्ही करून बघा. आवडलं तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर बघू शकता खूप छान तूप तयार झालेला आहे आणि जो काही आपला जो खालचा चौथा असतो तोही अशा प्रकारे तेवढाच शिल्लक राहिलेला, जास्त वेस्टही जात नाही. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडली तर जास्त लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.